हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. तर आज मी बनवलेला आहे मुंबईचा फेमस असा झणझणीत वडापाव. त्यासाठी मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि मी त्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण आम्ही ठेचून घेतलेला आहे आणि कढीपत्तासुद्धा घालणार आहे. तर आपला तेल गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरा आणि मोहरी. जिरा मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया आणि आपण हिरवी मिरची आणि जी लसणाची पेस्ट केली होती ती घालूया. कढीपत्ता घालूया आणि छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. आपला कांदा सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि थोडी हळदसुद्धा घातलेली आहे. त्यामुळे कलर खूप छान येतो आणि चवीनुसार लाल तिखट घालूया. आपण मिरचीसुद्धा घातलेली होती, त्यामुळे त्याप्रमाणे आपण लाल तिखट घालणार आहोत आणि हा छान मसाला छान शिजू देऊया. शिजल्यानंतर आपण उकडलेली बटाटे त्यामध्ये मॅश करून घेऊया आणि छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. मसाला आणि आलू हे सगळं छान एकजीव झालं पाहिजे असं आपण मिक्स करून घेऊया. ही बघा, आणि वरतून आपण कोथिंबीर घालून छान असं एकजीव करून घेऊया. आपली भाजी ही बनून अगदी तयार आहे आणि आता आपण त्याचे हाताने छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. या पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण बेसनचा बॅटर तयार करूया. तर मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे छान कुरकुरीत असे आपले बटाटे वडे तयार होतात. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ, तिखट आणि हळदसुद्धा घालूया आणि चिमूटभर त्यात मी खाण्याचा सोडा घातलेला आहे, त्यामुळे क्रिस्प छान येतो आणि कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा एक असा बॅटर तयार करून घेऊया. खूप जास्ती पतला पण नको आणि खूप जास्ती घट्ट पण नको, असा बॅटर आपण तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने. नंतर आपण जे आलूच्या भाजीचे गोळे तयार केलेले होते ते बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून ते आपण तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत आणि एक एक करून आपण तेलामध्ये सोडणार आहोत या पद्धतीने. आणि त्यात मी मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि हे बघा, इतका छान असा कलर आलेला आहे. या पद्धतीने हा कलर आल्यानंतर आपण ते काढून घेऊया आणि आपले हे बटाटे वडे एकदम तयार आहेत.